कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा जळका पसुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती जो देवान पादुका बलशिनी तो नकृती शोभला ते जे सुमंगळा भवकरता सद्भाव जानता द्वापारी निज उद्धव सखा त्या पादुका पापदान पांडुरंग कलितदास हरिता त्या पादुका पापदान जगतवंदी जगतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताच्या अवतार संबंधीचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग सांगतात. आज श्रावण वद्य अष्टमी अत्यंत पुण्यकारक पवित्रमय असा आज दिन भगवंताचा जन्म. भगवंताचा जन्म म्हणावं. जन्म म्हटलं तर तुम्हा आम्हाला सामान्य होतं, पण भगवंताचा अवतार या सेवेची सुरुवात करण्यापूर्वी आजची ही सेवा आपल्या समोर प्रस्तुत करताना भगवंताच्या अवतारी संबंधाचे कार्य वर्णन करतात. कीर्तन रूपी जी सेवा आहे आज महत्भाग्यानं माझ्याकडे आहे. आमचे हे सर्व स्नेही आशुतोष महाराज असतील, माधव महाराज असतील, मयूर महाराज असतील, शैलेश मेंबर आमचे असतील आणि आदरणीय बाबा काका असतील. गुरुवरी शंकर महाराज आज इथं नाहीत, त्यामुळं बदली खेळाडूंची सेवा माझ्याकडे आज आहे असं बघायला गेलं. आणि आज ही गोकुळ अष्टमीची पहिली कीर्तन रूपी सेवा माझ्या नशिबात आली. या सेवेस आरंभ करताना सुरुवातच मी आपली क्षमा मागून करतो. पहिली सुरुवात असल्यानं जे काही मुखातून माझ्या चुकी झाली त्याबद्दल अधिक क्षमा मागून सेवेस आरंभ करतो. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा कळता सगळा चळका बसवला. अवतार भगवंताचा जन्म आहे. जन्म माझ्यामध्ये आपल्यासारखा सामान्य माणसाला म्हणजे जन्म कसा आहे आपला जातोस ही ध्रुवम मृत्यूस जातका. काय आपलं जाणं येणं चालू आहे. माऊली सुद्धा त्याचं वर्णन करतात. उपजले ते नाशे घटिका तंत्र जैसे परिप्रभू असं माऊली त्याचं वर्णन करतात. म्हणजे काय आहे ही रट गाडी आहे सतत. आपलं कार्य म्हणजे पुनरपी जन्म पूर्ण मरण आपल्याला चालू आहे सतत. जन्मा येणे वासना सांगितली. अनेक जन्माची वासना आहे. काय होतंय
या जन्मात किती पाहिजे किती मिळालं तरी अतृप्त नाही. किती मिळालं तरी माणसाला वाटतं अजून यावंच. किती जरी मिळालं तर ती म्हणतो अजून येऊ द्यास. त्याच्या संबंधी एक असा कथा आहे. एक गरीब व्यक्ती आहे आणि त्याचं कार्य काय, त्यानं रोज आपलं लोकांचे जे काही सामान आहे ज्यांचं काही आहे ते व्हावं त्याच्यात उदरनिर्वाह करा अगदी करीत. पण त्याचं कार्य एवढं चांगलं सुंदरपणे चालू होतं, प्रामाणिकपणे चालू होतं. तर ते कार्य चालू असताना एक धनाढ्य व्यक्ती त्याला गाडी धनाढ्य व्यक्ती गाडी पडल्यावर ते काय म्हणले, हा एवढं सुंदर कार्य करतो. त्याच्यावर ते आनंदी झाले आणि त्यावेळेस त्यांनी चांदीचा उपाय करायचा हा आधीच दारिद्र्यानं ग्रासलेला तो उपाय त्याला शिक्का ठेवला. म्हणला हा आपल्या कुठल्याही मोठ्या कार्याला आपल्याला उपयोगी आहे. असं म्हटल्यानंतर दिवसा पुढे गेले काही काळानं त्याच्यासारखी एक युवती तिच्याशी त्याचं विवाह बंधन झालं. ती सुद्धा गरीब, दोघांचा संसार चालू झाला, सुरुवात झाली आणि त्या जी त्याशी लग्न झालं त्या नवरीनं सांगितलं दोघांची चर्चा संसाराची. दोघं मी काही चर्चेत म्हणलं तू समजतं तेवढं आपण काही गरीब नाही. मुली म्हणजे माझ्याकडे एक चांदीचा शिक्का आहे. म्हणजे असं चांदीचा शिक्का त्याचं भयंकर तुला आश्चर्य वाटतं. तुमच्याकडं आहे म्हणजे तुला वाटत असं नाही, आपल्या करता ठेवलेला आहे. बरं मग काय करायचं, म्हणजे मला चांदीचा शिक्का कुठे लागला. म्हणून काय केलं, एक पडका वाडा होता राजाचा, एक पडका गावाबाहेर होता आणि तिथं ते नाणं त्यानं माती उकरून गुण ठेवलं. गुण ठेवल्यानंतर ती म्हटलं आता मला तिथं जावं लागतं. आता नवीन बायका नवीन मंडळीच्या आज्ञा, नवीन संसार, दुपारचं ऊन प्रचंड पडतंय. हा पळत योगा यावं काय झालं, तिथला जो राजा होता त्या राजानं ह्याला बघितलं म्हटल्यावर त्याच्या मनात प्रश्न आला, एवढं दुपारचं ऊन पडलं आणि या उन्हात हा एवढ्या रखरखत्या उन्हात हा असाच अनवाणी पाया चाल. सैनिकाला बोलवलं, ते त्याला म्हणजे बोलावलं इकडं. सैनिक आले, त्याला घेतलं बरोबर हा गेला तिथं. काय राजे माझी काय चूक झाली, मी काही केलं नाही म्हणजे गावावर चूक काही केली नाही, पण एवढ्या ऊन पडलंय, एवढं रखरख ऊन आहे आणि तू असाच अनवाणी पाया चाल. म्हणलं राजे काय सांगू आता, तुम्ही राजे तुमची कुठं काय बोलू, काय झालं म्हणजे काही असं सांगितलं माझं असं झालं वेळा झाला आणि मी नाणं तिथं करून ठेवलं होतं आणि ते दाखवण्याकरता मी चालू. म्हणजे असं राजे म्हणले, अरे एका चांदीच्या नाण्याकरता तू एवढं उन्हात रखरखत चालला, असं करतो म्हणजे मी तुला 100 चांदीची नाणी 100. त्याला अगदी आनंद झाला, महाराज तुम्ही काय अजून काय त्यांनी इतकं वर्णन केलं, काय करावं म्हणजे महाराज एवढं बरं म्हणजे बरं आता तुला मी 100 चांदीची नाणी दिली. 100 चांदीची नाणी दिल्यावर तू काय करणार मी काय सांगतो महाराज, आता काय करणार मी, आता मी जाणार पहिल्यांदा चपलीच्या दुकानात जाणार, चप्पल घेणार. ती म्हणजे का तिने आलं बघायचं नाही म्हणजे मला
म्हणले, एक चांदीचं नाणं सोडण्याकरता तुला 100 चांदीचे नाणे दिले, तुझं गारण अजून संपलं का? म्हणजे महाराज आता म्हणजे महाराज शिकले, आता म्हणजे तुला 1000 चांदीचे नाणं देणार. असं महाराज काय तुम्ही थोर आहे, काय तुम्ही माझं एवढं तुम्ही कल्याण केलं, बरं म्हणजे 1000 चांदी नाणे तुला दिले, मग आता काय करणार? आता सांग म्हणले. काय करणार? काय म्हणजे आता मी श्रीमंत झालो, मग काय करणार? चांदीचे नाणे किती मिळाले? 1000. आता काय करणार? ते नाणं खाली गेलो की पहिल्यांदा गाडी करणार, पडक्या वाड्यात जाणार. काय करावं म्हणजे? अरे या एका नाण्याकरता मी एवढा अट्टहास केला नाही म्हणले, असं नाही. बरं आता महाराज हट्टाला पेटले, ही म्हणली आता तू राजा, अर्ध राज्य तुला देतो. मग झालं का नाही? आत्ताच्या आता बोला म्हणजे बोला, काय करायचं? काही नाही म्हणले, ते नकाशा समोर ठेवा आणि काय करायचं म्हणले, त्याला नकाशा अर्थ केला, त्याला म्हणजे आता तू बस, आता तू इथला राजा झाला. कसा झाला म्हणजे? अर्ध राज्य तुझं, अर्ध राज्य माझं. मग तसं नाही, कुठं देणार सांगा म्हणजे? अहो म्हणजे समोर बसतो, समोर बसला, नकाशा ठेवला, आता काय करायचं म्हणले? जिकडं पडका वाडा तिकडं म्हणत राहायचं त्या आता म्हणले असं आहे माणसाचं, त्या एका नाणं त्याचं की अशा काही संपणं, अशा काही संपणं काय करावं म्हणजे? असं सर्व जीवनाचं जीवनाचं येणं जाणं आपलं असं झालंय. जन्म मृत्यू हे आपल्या प्रसंगी असं आपल्या नशिबानं आलेलं आहे, ते सतत चालू आहे. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताचं अवतार काय? भगवंत अवतार घेतात, कशामुळे घेतात आपल्याला माहित आहे, इथेच सांगितलंय. पवित्रानाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि. साधूंचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनांचं निष्करण करण्याकरता. आणि परत काय? धर्म रक्षा
रक्षण करण्याकरता भगवंताचा अवतार आहे. आणि आपल्या पाळीशी भक्त म्हणजे जे आपले भक्त आहेत त्यांचा कैवारी भगवंत. मग रूपात येतो कसा येतो भगवंताचं कसं आहे. अवतार घेताना दोन प्रकारात घेतो. म्हणजे धर्माचं रक्षण करण्याकरता म्हणून घेतो, दुर्जनाच्या संहाराकरता घेतो. पण दुसरा अवतार घेताना जो कार्य करतो तो संत रूपी करतो. बघा देवाचेच अवतार आहे. संत म्हणजे कोण आहे. देवते संत देवते निमित्त त्या प्रतिमा फक्त निमित्त आहे. भगवंताचा अवतार गुरुजनाचा संहार. पण संतांचा अवतार गुरुजनाचा घडाया कारण उद्धराया जड जन जीवा. उद्धार करण्याकरता संतांचे दुरितांचं तिमिर घालवण्याकरता विश्वस्य धर्म सूर्य. माऊली काय सुंदर वर्णन करतात. उद्धराया जड जन जीवा. बघा माऊलींना पूर्ण उद्धार आहे. व्यक्तीचा पण उद्धार, जडाचा उद्धार, जन जीवा. माऊलींनी रेड्याचा सुद्धा उद्धार आणि माऊलींनी मनुष्याचा. नुसत्या हात लावला भिंतीला तर भिंत निघाली.
अशी माऊलींची महिमा आहे. तिचा पण उद्धार माऊलींचा आहे. तिचा उद्धार असं संतांचं सुद्धा कार्य, देवाचं कार्य संत रूपी पण आहे. भगवंताच्या कार्याची वर्णन करताना किती केलं तरी ती वर्णन कमी पडतं. काय करावं वर्णन? भगवंताचं लीलावताराचं वर्णन करताना जन्मकर्मोच्यं यो वेति तत्त्वतः त्यक्तान् देहं पुनर्जन्म नैतिम्यास्वात्. म्हणजे काय? भगवंताच्या अवताराची आपण जर मीमांसा करत असेल, त्याचं वर्णन करत असेल, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण चुकलं नाही असं भगवान बोलतात. पण त्यांना भगवंताचं बघावं. काही कार्य लौकिक आहे, काही कार्य अलौकिक. अवताराचे कार्यच त्यांचे असेल. अवतार घेताना कुठल्या पद्धतीचा घेतला पाहिजे? भगवंताने अनेक प्रकारचे अवतार आहेत. आता वर्णन करताना सांगतात भगवंताचे तसे भागवतात 24 अवतार, पण संत महात्म्यांनी साधारण 10 अवताराचं वर्णन केलं. अवतार घेताना भगवंताची कुठली पद्धत आहे? साधारण विचार करताना अंश, परत अंश आहे, अवांश आहे, अंशांश आहे, बरोबर, अंशांश आहे, परत कला आहे, कला पण अवतार, पूर्ण अवतार आहे आणि परिपूर्ण अवतार. 6 प्रकार सांगितले. असे 6 गुणांनी युक्त भगवंत अवतार केले. पण प्रत्येक जो अवतार आहे त्याचं कार्य वेगवेगळं. मत्स्य अवतार काही, मी आता म्हणतो तसं, काही कार्य अलौकिक आहे, काही कार्य लौकिक आहे. आता मला सांगा, मत्स्य अवतार भगवंताने घेतला, स्वयंभूमनूला काय सांगितलं? एक मोठा मासा येईल, त्याला तुझी होडी बांध आणि तिथून निघून सगळ्या ह्याचं ठेव तिथे, वेद त्याच्यात ठेवा. मग हे अलौकिक काय? असं कार्य
लौकिक अर्थ काही नाही, अलौकिक आहे. बरं आले कुठल्या परत ह्याच्यात आले, प्रल्हादाच्या अवतार घेतला, प्रल्हादाला पाचवून करता घेतला, आवेश अवतार. हागेसरशी ही कुठला अवतार? अलौकिक आहे. वामन अवतार घेतला, 2 पावलात भूमी सगळी, अलौकिक आहे. पण त्या बाकीच्या अवतारातलं गुण वेगळे आणि या अवतारात भगवंताच्या राम आणि कृष्ण अवतार हा पूर्ण अवतार. काय भगवंताचं लौकिक आणि अलौकिक कार्य दोन्ही या ह्याच्यात आहे. मला सांगा, राम अवतार घेतला, सीतामाईचं अपहरण झालं. भगवंत सगळ्या अरण्यात रामराया सगळ्या झाडाला फुलाला मिठी मारून विचारतील माझी सीता कुठे आहे. हे लौकिक आहे का अलौकिक आहे? हे कार्य लौकिक आहे. हे अलौकिक काय आहे? अलौकिक आहे, लौकिक कार्य आहे. सांगितलं भगवंतांनी, वडिलांनी सांगितलं वनवासाला जावं, वनवासाला गेले. वनवासाला गेलं लौकिक आहे का अलौकिक आहे? लौकिक कार्य आहे. आत्ताची मुलं ऐकत नाही, तो विषय वेगळा, तो विषय वेगळा. म्हणजे लौकिक कार्य म्हणून आपल्याला अलौकिक काही वाटतं असं काय नाही. मला सांगा, गेले समुद्रापाशी आणि त्याला विनंती करते भगवंत. 3 दिवस त्याची विनंती केली. देवाला काही अवघड होतं का? काय नाही, नुसतं बोट लावलं तर यमुना बाजूला नाही, नुसत्या बोटात. पण काय पण या अलौकिक असं काय, लौकिक काय असं भगवंताचं. आता मला सांगा, कृष्ण अवतारात देवाच लौकिक कार्य पण आहे, अलौकिक कार्य सुद्धा किती सुंदर आहे. लौकिक अनेक त्याची उदाहरणं देता येते. भगवंतानं काय काय लौकिक केलं आणि अलौकिक तर किती केलं त्याची कल्पना नाही, आपल्याला मोजणं शक्य नाही. लौकिक कार्य करताना काय केलं मला सांग. बघा, सत्यभामेचे वडील सतराजित आणि सतराजित यांचं केलं. मग सत्यभामेची त्यांची त्याबद्दल दुःख चालू झाल्यानंतर भगवंतानं बघितलं 16,107 बायका सांत्वन करते. बायकांचं कसं आहे, सांत्वन करते का अजून वेगळं होते हा विषय वेगळा आहे. ती सांत्वन करताना कसं असतं, म्हणजे ती जर काही थोडं रडत असलं तिच्यापेक्षा मोठा आवाज ही काढतात. कसं झालं, भगवंताला बघितलं. आता कसं आहे, समोर भगवंत आले, आपल्याला कोण आलं दुःख कमी करणार आले की अजून ते उचमळून येतं. तसं सत्यभामेला अजून उचमळून आलं. त्यांनी काळी 32 लावली, देव आले काळी 64 लावली. मग ते सत्यभामे काय कसं व्हायचं, कसं व्हायचं, आता काय करावं. गेले की कोण गेले आणि ह्यांना काय करायचं. आता तू पोरकी मी पोरका आहे, हे नटणारे बघा कशी झाले, नाटक कशी करते. तिकडून कळलं अर्जुनाचं आगमन झालं. अर्जुन बघते
देवाचा एवढा टाळू फोडला देवानं, म्हणले मला गीतेत सांगितलं समदुःखी आहे म्हणते, दुःख समदुःख सगळं बघितलं पाहिजे, त्याचं ते आठवलं. हा समजे ते समान बघायला म्हटले. आणि इथं मोठमोठ्यानं इथं करायला लागले म्हणले भगवंत काय चाललं. ते म्हणले देवा कोणीकडे नेलं, देव काय झालं म्हणजे एवढं मोठ्यानं रडायला काय झालं तुम्हाला. ती सत्य मागायची आणि तुम्हाला काय झालं. कडे नेल्यावर देव म्हणजे बरं आहे त्यांचं वय झालं मला माहित आहे. असं आता काय करावं, थोडं म्हातारच झालं, 2 दिवसात बातमी येणारच होती, आता काय करावं. मग एवढं मोठ्यानं रडायला तुम्हाला काय झालं. असं नाही, मी समोर गेल्यावर तुझं दुःख जास्त आलं उचलून आल्यावर मग तिला थोडं बरं वाटावं म्हणून मी मोठ्यानं रडलो. तुला रडून दाखवू का म्हणले मी. मग हे मला सांगा, हे लौकिक कार्य आहे का अलौकिक कार्य. लौकिक अर्थ काय, याला काही वेगळं असं काही नाही. आणि मला बघा लौकिक कार्य म्हणायचं कसं आहे, काय म्हणते, विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता एकीकडे आणि परत यशोदेला माता म्हणतो. हे लौकिक आहे का अलौकिक आहे. असं भगवंताचं काय आहे. लीला अवतार करताना भगवंतानं अनेक रूप घेतली, अनेक रूपानं भगवंताचे अवतार कार्य चालतं. मी आता सांगितल्याबरोबर त्याप्रमाणे भगवंताला येणं कधी लागतं, भक्ताच्या त्याच्या आवड. भक्ता करतो म्हणजे पण ह्याचे गुण कसे आहेत. भगवंताचे अनेक गुण आहेत. कुठल्या गुणाचं वर्णन आपण करतो, अनेक गुणाचे गुण करताय. आपलं गेलं शक्य नाही, एवढं गुणाचे आहे. भगवंताने अवतार कार्य करताना येताना त्यांना ती तातडी झाली. भगवंत कधी आहे की कधी एकदा भक्त हाका मारून मी कधी एकदा येईल, त्या तातडीनं ते त्याची वाट बघताय. आणि भगवंताला बाकी सर्व सहन करणं, भक्ताचा त्यांना जो भक्ताची मुतवडे त्यांना दिसत अजिबात हाकेसराची लगेचच आहे. ताबडतोब भगवंत त्यात वेळ घेत नाही. म्हणून
भगवंताचं हे अवतार कार्य जे आहे हे अनेक दिव्य आहे. पण भगवंताने सांगितलंय जो माझ्या नामाचा उच्चार करत त्याच्यापाशी मी सतत आहे. ही नामरूपी सेवा सुद्धा भगवंताच्या नामाची सेवा भयंकर मोठी गोष्ट आहे. भगवंताचं नाम घेतल्यानं काय होतं? भगवंत सांगतात भगवंताचं नाम सतत घेतल्यानं जो माझं नाम घेतो त्याच्या जवळ मी त्याचं सर्व बघण्यास मी समर्थ असतो. भगवंताचं जे कार्य आहे भगवंताला अनेक रूपात आपण वर्णन केलं. या पण एक आहे कृष्ण अवताराचं जे अलौकिक अवतार अनेक अवतारानं घेतले. कृष्ण अवतार हा वेगळ्या स्वरूपात आहे. म्हणजे एका कार्यकर्ता आले मोठी कार्य त्यांनी केलेली. म्हणजे एक कार्य मागत्यम मोठी कार्य चकार. एक कार्यकर्ता आले आणि अनेक कार्यांची अनेक मोठी कार्य त्यांनी त्या अवतार कार्यात केली. भगवंताची अवतार मीमांसा करताना आता भगवंताच्या जन्माची वेळ हळूहळू जवळ आहे. काय करावं काय करावं भगवंताचं सांगितलं मागाप्रमाणे की जेव्हा पापी ज्यावेळेस या भूताला वाटतात त्यावेळेस भक्तांना त्रास चालू होतो. त्यावेळेस एक एक अवताराच्या संबंधी क्रिया करतात. क्रिया संबंध करताना भगवंत येतात कसे? म्हणजे ती एकटे येतात तर सगळे मिळून येतात. देवाला एकटे येणं मान्य नाही. सर्व भक्तांना त्यांची जी आवडते त्यांना येऊन त्यांनी घेतलं. आणि कसं आहे त्यांना यांचं कामच असं आहे की एखाद्याचं जसं म्हणतो आपण एखाद्याचं की त्याचा रोज एक धंदा जाईल असा घेऊन या घेऊन या चक्रगदा हाचे धंदा करीतो दृष्टासी संहारी भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. यांचा धंदाच आहे. दुर्जनाचा संहार भक्ताचं आपले भक्ताला सांभाळणं भगवंताचं अवतार कार्य आहे. भगवंतानं किती कृपा करावी तुम्हाला सांगतो. अनेक अवतारात कृष्ण अवतार परिपूर्ण अवतार आहे. त्याच्या जन्माची वेळ आता हळूहळू जवळ जवळ येताना
पुढे आपण भगवंताचं भजन करू. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका सुटला होता कृष्णाचा आनंदे करती बरोबर. भगवंताच्या अवताराच्या संबंधी आता भगवंताचा अवतार होणार कसा होणार या अवताराच्या कथेविषयी ही काही नवीन कथा नाही. सगळ्यांना प्रत्येक वेळेची कथा माहित आहे. अवतार कार्य सुरू करण्यापूर्वी काय झालं तर या भूमीवर प्रचंड पापाची वृद्धी झाली. पापाची वृद्धी झाल्यावर पृथ्वी गोमातेचं रूप घेऊन ब्रह्माच्या देवापाशी ब्रह्मापाशी जाय वत्सरूपी ब्रह्मापाशी जाय. आणि काय सांगत असेल पृथ्वीचा पापाचा भार खूप वाढलेला आहे. पापाचे भार वाढल्यामुळं इथं सर्व देव जे ब्राह्मण आहेत सगळे देव आहेत त्यांना अडचणीचं कार्य चालू झालेलं आहे. आपण काय करा तर अवतार घ्या आणि दृष्टाचा संहार करा. हे दृष्ट कोण आहे? कंसासारखे अनेक जण आहेत. गोवत्सरूपी पृथ्वी स्वर्गापाशी जाय सांगितल्यावर भगवंताने सांगितलं. भगवंताकडे गेले सर्वजण मिळून गेले. मग भगवंतापाशी गेल्यावर भगवंताचं गुणगान केलं पाहिजे. मग पुरुष सूक्ताला भगवंताची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर भगवंताने सांगितलं तळमळ करू नका मानसी की मी आता तुम्ही मनाची तळमळ करू नका. देवकीच्या पुत्ररूपी मी येईल आणि सगळ्यांचा दृष्टांचा संहार करेल असं भगवंताने सांगितलं. भगवंताने सांगितल्यावर सगळं आनंद झाला. आनंद झाल्यानंतर आता भगवंताचा अवतार होणार आहे म्हणल्यावर सगळीकडे आनंद झाला. मग कसं जायचं आता म्हणलं बघता सगळं सर्व गोकुळ तिथं आलं. मग एक काय करायचं कार्य आता कसं पहिल्यांदा आता शेष अवताराकडे गेलं पाहिजे. शेषाकडे गेले. शेषाने हात जोडले
म्हणजे काय झालं म्हणजे देवा तुम्ही मागच्या वेळेस मला अरण्यात फिरवलं, अरण्यात फिरून 14 वर्ष आमच्या तशी तुम्ही उपास घडवला, आता मग आता काय करायचं म्हणजे मी काही अवतार घेणार बर हा असा आहे भगवंत ते म्हणजे असं करा तुम्ही आता धाकटे होता आता थोरले बाबा ऐकणारही कोणाच्या बापाचं नाही तो विषय वेगळा तुम्ही थोरले व्हा दादा व्हा मग झालं मग तुमचे सगळं आहे मग काय अडचण नाही मग बरं तुम्ही तर अवतार खाली घ्या एक सांगितलं मग रुक्मिणी मातेच्या रूपात कुठं जायचं तर त्यांना सांगितलं तुम्ही पण अवतार खाली घ्या आणि सर्व जे देव आहेत त्यांना एक अवतार गोकुळात पाठवलं आणि आता भगवंत त्यांच्या अवताराने तयार कुठलं गाव आता कोण राहिलं म्हणजे शेवट तेच राहील सांगितलं कशा पद्धतीने जायचं मग त्याला आकाशवाणी झाल्यानंतर कंसानं आपल्या बहिणीच्या विवाहामध्ये त्याची मिरवणूक चालली होती मोठ्या थाटामाटात आणि आकाशवाणी झाली की आकाशवाणीनं मध्ये सांगितलं की देवकीचा जो पुत्र आहे अष्टपुत्र जो असेल 8वा मुलगा तुझा संहार करेल असं म्हटल्यावर कंसाची धाडी आणि तो तिथंच खडक घेऊन मारावा आहे खडक घेऊन अंगावर गेला पण वसुदेवानं प्रार्थना केली की तिला मारण्यापेक्षा मी सर्व मुले तुझ्यापाशी आणून देतो 8वा मुलगा तुझं करणार आहे तर तू मी सर्व मुले तुझ्यापाशी आणून देतो ठीक आहे म्हणजे मग त्याला बंदी खाण्यात टाकली कालांतरानं प्रथम मुलगा झाला आणि ते घेऊन गेल्यावर नंतर त्यानं बघितलं एवढ्या लहान मुलाला सुकुमार मुलाला बघितलं थोडं मन विषद झालं ह्यानं काय केलं आपल्या बालकाला मुले घेऊन जा घेऊन गेलं झाल्यावर झालीच पाहिजे मग काय केलं पाहिजे ह्याच्या पापासारखी भरती केली पाहिजे देव ऋषी आले भेटी काय झालं नारायण नारायण या म्हणजे महाराज काय झालं कंसा काय झालं तू शांत झालं काय महाराज तुला सांगितलं 8वा मुलगा तुझं संहार करणार आहे तुला मारणार आहे मग 8वा आहे पहिला तर झालाय आताशी तुला कळलं नाही म्हणजे काय झालं म्हणजे त्याला उलट कधी सांगितलं समजा काय करायचं म्हणजे पापाने भरती झाली पाहिजे ना तेवढं पाप तेवढं वाढलं पाहिजे त्याशिवाय होणार कसं काय बोलले म्हणजे ते कुठलंही ते विष्णू येणार तुझ्या पोरात तुला मारणार गती हा एक उलटे गणती सुद्धा येते कुठे कधी येत बर मग असं म्हटल्यानंतर एक करत करून मारत 6वा गणपती करताना गोकुळात इथं काय झालं भगवंताच्या आदेशाप्रमाणे
लागीच्या वेळेस आणि एकदम गर्भपात झाला. भगवंतांचं जे रूप आहे, भगवंतानं याचं रूप जे आहे ते इकडे आणून गोकुळात आणून ठेवलं. काय झालं सगळ्यांना वाटतं की भीतीला आपला छळका सुटलाय. घेतल्यावर म्हणल्यावर माता म्हणले भीतीनं गर्भपात झाला. परत काय झालं, माया उत्पन्न झाली. मायेला उत्पन्न झाल्यावर भगवंताच्या अवताराची वेळ हळूहळू आता जवळ येऊन टाकली. अवतार जवळ आले, कार्य झाले. आता म्हणले देव आता आपण येणार आहे. तत्पूर्वी काय झालं, भगवंत अवताराला येतात म्हणजे असा अवतार कसं काय अवतार घ्यावा. तर तो अवतार घेताना ती चतुर्भुज पहिल्यांदा समोर कसे उभारले असतील, कस्तूर तिलकमला वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे परमुक्तकले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुलले कंठे च मुक्तावली गोपस्तैवज्येष्ठं विजयते गोपाल जडामणी. भगवंताचं असं रूप बघितल्यावर देवकी मातेला सुद्धा भगवंत असा कसा भगवंताने चतुर्भुज रूप घेतल्यावर म्हणजे तसं रूप नको. मी जे तुम्हाला उपाय बोलत केलं कसं केलं, तुम्ही माझ्या बालका स्वरूप यावं, माझ्या पोटी यावं. पण भगवंताचा जन्म तसा नाही. तो येताना भगवंताचा आपला जन्म वेगळा, भगवंताचा जन्म वेगळा. ते प्रकट कोणी त्याला म्हणतात, अवतरती, अवतार होणार. अवताराचं काय आता जवळजवळ पूर्ण आता आलेलं आहे. अवतार कार्य सुरुवात होण्या वसुदेव देवकी आणि काय झाले तो पूर्वी सर्व वेदाचा कडकडाट चालू आहे आणि अनेक आनंदाने सर्व पक्षी जे आहेत, मोर आहेत, अनेक नृत्य आदी कार्य करत आहेत. भगवंताच्या जन्माची वेळ जवळजवळ आलेली आहे. सर्वांनी सर्व देव येऊन गगनावर थांबले, आकाशात येऊन थांबले आणि आता भगवंताचा जन्म होणार याकरता ते वाट बघत आहे. भगवंताचा अवतार समीप येत आहे आणि श्रावणमध्ये किती अष्टमीशी वसुनामतिथी बुधवार रोहिणी नक्षत्र आणि अयोगी संभवे अयोगी संभवे नाही काही श्रमे. नामयाचा स्वामी प्रगटला गोपाल कृष्ण भगवान कृष्ण भगवान.
सगळीकडे आनंद आनंद झालेला आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्णा तळका बसुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंदी करती करून सर्व आनंदाचे आनंद झाला. भगवंताचा अवतार झालेला आहे, भगवंत जन्मले आणि देवकी मातेला पण आता तिला सारखं कोणी मनात भीती निर्माण झाली आणि ती म्हणते की आता ह्या बाळाला ठेवू कुठं आणि तो येईल आता करा उठा उठा म्हणली भगवंताला ठेवा कुठं तरी जागून ठेवा. सापाळा जगाची लपाला जगाची लपवा म्हणजे कुठं तर बघ त्या भगवंताला लपवा कंस येईल त्याला मारत. भगवंताने सांगितलं त्या टायमाला रूप घेतलं की समोर प्रगट केलं आणि सांगितलं काळजी करू नको म्हणजे आता मी इथं आलोय कृष्णाचा संहार करायला आलोय कंसाचा संहार करायला आलोय. भगवंताने सांगितलं की आता इथं जन्म घेतला हा कृष्णा करता घेतलाय आणि सांगितलं आता काय कर नंदाच्या घराला माया तिथं मायाची उपदिली तिथं तिथनं घेऊन ये मला तिथं ठेव असं भगवंताने सांगितलं. आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाळ असं भगवंताचं प्रगटीकरण आहे. हे सर्व झाल्यावर भगवंत गोकुळात गेले. तिथून सर्व कार्य पुढचे कार्य भगवंताचे अनेक अवतार केलेले आणि या अवतार लीला कार्य आपण सर्वांनी त्या आनंद आपण सर्वांनी घेतला आणि भगवंताचं हे महात्म्य आपल्या योनी बहिणीचं मोठं आहे. त्याचं सतत काय केलं पाहिजे भगवंताला तर सतत नाम घेतलं पाहिजे. या नामानं भगवंत आपला आहे त्याला आवडलं हे प्रेमानं आवडलेलं पाहिजे तो आपलाच आहे असा हा भगवंत प्रगटला आहे आणि दृष्टांचा सगळ्यांचा संवाद करणार आहे तो होणार आहे. असंच भगवंताची कृपा सर्वांवर राहावी. आज ही सेवा आपण करण्याचं भाग्य माझ्या म्हणत प्रारब्धाला माझ्या लागलं जे काही चुकीचं ते माझं जे बरोबर आहे ते सगळं सगळूनच आपण ही सेवा सर्वांच्या पांडुरंगाच्या चरणी पाहतो आणि सेवेला ज्ञानेश्वर आनंदाने
Thank you.